मेरा मेरा सवाल था और अरे म्हणजे कोण अपना दोस्त है ना, एक ही टॉपिक है, अपने दोस्त कौन कितना साल जग सकता है. माझं मत है, मी शिवराम पोळ, मी 70 साल तक जग सकता है, मेरे को ऐसा मेरा मत बोलता है. बरोबर आगे कॅमेरा लेके बसले इसका ये माझी गॅरंटी नाही. मग अंदाजे कितना बरस. मैं उसका तुम सबका भी उत्तर दूंगा. अरे ए नाही 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 ए नाही उसा ए बरोबर आहे. वो स्वतःच बोलतो, दुसऱ्याचं पण बोलतो ना, बोलू दे ना. तुझंच उत्तर देतो. हा नाही बरोबर आहे त्याचं. ए तुझ्या डिक्शनरीमध्ये व्हील नावाचा शब्द आहे, तुझा जास्ती वापर व्हीलचा केलाय, तो व्हील करतोय ना. तुला तुझ्या अरे खुद का बोल रहे ना हो. ऐका. नाही. तुम सगळ्यांनी सांगा. नाही, नाही. पण अरे. मला उत्तर शेवटी द्या. नाही, नाही. मला आणखी नाही उत्तर द्यायचं. नाही. कमेंट करू दे. कमेंट करू दे. असा येतो काय कॅमेरा ठीक आहे, ठीक आहे. कॅमेरा असा येतो. अरे काय ते बोलतो ते मला. अरे बोलतो दे. हे दादा बोल. दादा बोल. ए आता बोल रे. ते आयुष्यात ए ए कदम रुक ना जरा हे बोलणे दे. कमेंट करू दे पहिला. त्यांनी त्याचं सांगितलं हा, तर हा. मी सांगतो मला माझी गॅरंटी नाही. पण तुमचं सगळ्यांनी झाल्यानंतर मला अजून एक वेगळं उत्तर द्यायचं. माझी अरे मग गॅरंटी म्हणजे वर्ष. उद्या कर. ये गलत आहे ना, ये गलत आहे. माणसाचं मरण बोलू येत. अरे अंदाजे, मी त्याचं उत्तर देणार नाही. अरे अप्रॉक्सिमेटली बोला तेरे को, आणि अंदाजे बोल. अंदाजे तुझी इच्छा केव्हा आहे? उत्तर देतो ना. नाही नाही इच्छा. अरे पूर्ण ऐक तर पहिला. अरे पहिला ऐक तर काय बोलतोय. ऐका. मी हे असं बोलतो. त्याचं उत्तर पण मी तुम्हाला देतो. हा ठीक आहे. हा, चल. पहिला एक राऊंड पहिला ऐकूया, पहिला ऐकूया. एक राऊंड होते. चालेल ठीक आहे. तुला किती वर्ष जगू शकतो असं तुला वाटतो? आज तुझं वय किती आहे ते प्रश्नाचं उत्तर मला बघ. 42 वर्ष आहे आणि मला 60 वर्षापर्यंत जगायची इच्छा आहे. त्यानंतर नाही इच्छा, तुला अंदाज किती वर्ष? अंदाज 60 वर्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर माझी गॅरंटी नाही. हा ठीक आहे. वटकर बोल आता तू. मी ह्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटा आहे, हा तरी मिनिमम मी 80 ते 90 वर्षापर्यंत जगू शकतो. अरे मागचं वेल डन. कारण मी खाता पिता घरचा आहे. हा. आणि दुसरी गोष्ट मी बॉडी मेंटेन आहे. हा. हा आणि माझ्या बॉडीची मी काळजी पुरा घेऊ शकतो. हा आणि मला जगायची पुरी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही काय खाता असं की जेव्हा तुम्ही 80 ते 90 वर्ष जगू शकता? कारण की मी क्रिकेट खेळतो, हा. सगळं बोलतात ना क्रिकेट या सगळ्या फॉर्मने पूर्ण करू शकतो आणि खेळतो, म्हणून मला असं वाटतं की मी जगू शकतो. म्हणजे क्रिकेट खेळण्यामुळे आयुष्य हा, वाढतं असं कारण तुम्हाला? त्यामध्ये काय पूर्ण बॉडीचा हालचाल होतो. हा पूर्ण मेंटल बॉडी होते. पत्ते चढलेला चढलेला तर खाऊन पिऊन हाय. मग असं कोणता क्रिकेटर आहे जो 90 वर्ष जगला असं तुम्हाला असे वाटतं? भरपूर क्रिकेटर आहेत. किती आहेत? आता कपिल देव आहे. हा हा तेंडुलकर पण झालाय. तेंडुलकर तेवढ्या वर्षाचा नाहीये साहेब. हा, तेंडुलकर पण होत आहे. हा आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आपण सगळ्यांना बोलतो की हा क्रिकेट खेळा हे खेळा, आपण सगळं इच्छित करू शकतो आपण. हा तर पण 80-90 जगण्याची माझी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? स्पोर्ट खेळण्यामुळे आयुष्य वाढतं, वय वाढतं आणि तुम्ही जास्त वर्ष जगू शकता असं वाटतं? प्रत्येक स्पोर्टचा प्लेअर 90 वर्षापर्यंत जगतं असं तुमचं मत वाटतं का? तुम्हाला काय वाटतं ते? नाही, पण क्रिकेट खेळणारे सगळे स्पोर्ट खेळणारे फिटनेस वाढते आणि दुसरी गोष्ट काय बॉडी मेंटेन राहते. बॉडी मेंटेन राहण्यासाठी खाणं आणि खाणं पदार्थ सगळे वेळेवर आणि थोडक्यात खाणं, हे खाण्यामुळे फिटनेस राहते आणि बॉडी पण व्यवस्थित राहते आणि व्यवस्थित आयुष्य पण वाढलं जातं. ठीक आहे, तुमचं मत आम्हाला पटलेलं आहे. तुमचं मत नोंदवण्यात येत आहे. तुमचं जे बोलणं आम्हाला पटलं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याला चान्स देतो. आमचे श्रीयुक्त सिनियरिटी आमचे आहेत प्रकाश वाघमारे साहेब, ते आता काय तर सांगू इच्छितात आणि त्यांचं आम्ही मत जाणू इच्छितो का ते आज किती वर्षाचे आणि त्यांचं मत असं आहे ते किती वर्ष अजून जगू शकतात. माझं आता 49 वर्ष आहे. मी अजून 70 ते 72 वर्षापर्यंत असं वाटतं की जगू शकतो, पण कधी कधी असं वाटतं की कधी पण मरून पण शकतो. असं सगळ्यांना वाटतं, मग ते नाही का बोलू? कधी कधी असं मैं पण उसको एक वाटतं क्वेश्चन की पूछना चाहता हूं. जोपर्यंत माझी इच्छाशक्ती होत नाही मराठी तोपर्यंत मी मरू मी नाही. तुला एक ठीक आहे, आज राजू कळंबे एक प्रश्न विचारणार आहे आपले साहेब, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही नाही तू असं नाही नाही प्रश्न विचारू शकतो, तू पण विचार त्याला. नाही 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 येणार, हा प्रश्न विचारतो, प्रश्न विचारू शकतो, बोला. तुझी इच्छा काय? तो 70 ते 75 वर्ष जगणार असं तिची इच्छा आहे. त्यासाठी तू काय करतो? त्यासाठी आता सध्या तर मी नाही काय करत, परंतु मग तू कसं इच्छा करतो की जगायचं आहे मला. नाही 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 तू करत काहीच नाही, तू बोलतो मी जगू शकतो.
हा त्यासाठी मला दररोज एक्सरसाइज करायला लागेल, मला माझं फिटनेस ठेवायला लागेल. नाही, चल रहा है. ते मी पुढे लाईफ देगा म्हणे आम्ही. जेव्हा माझ्या तब्येतीला त्रास होतो त्यावेळेस मी तो प्रयास येऊन माझी तब्येत चांगली करतो. ठीक आहे. मी शिवराम पोळ तुम्हाला एक प्रश्न विचारित होतो. तुम्हाला जेव्हा करोना झाला होता तुम्ही बांद्रामध्ये जे टेंट बांधले होते त्याच्यामध्ये ॲडमिट होतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये असं बघण्यात आलं की तुम्ही तिकडं व्यायाम करत होता. आता तुमचं करोनामध्ये काय एक्सपिरियन्स होता? त्रास झालाच नव्हता. ऍक्च्युली मला झालं होतं ताप आला होता. होश में बराबर करेगा आज में. त्याला असं पॉझिटिव्ह होश में मी माझी एक्सरसाइज चालूच केली आणि मी नेहमी चेक करायचो आपलं ते बीपीचं प्लसचं ते 100च्या वरतीच दाखवतो. तुम्हाला वाटतं का आता तुम्हाला कोणत्या डायबिटीज नॉर्मल जे रोग असतात ना डायबिटीज आणि इतर काही थकवा बिकवा असं काय जाणवतो का? हा आता जाणवतो ना थोडा बीपी जाणवतो पण ते बीपी पण कशामुळे जाणवते जेव्हा मला गॅस ऍसिडिटी होतो ना तेव्हा जास्त माझा बीपी वाढतो आणि जे मी गॅस आणि ऍसिडिटी कंट्रोल केली ना तर मला बीपी जाणवत नाही. ठीक आहे. एवढं बोलून तुमचं असं मत वाटतं तुम्ही संतत 75 जगू शकता हे तुमच्या हसण्यामुळे आणि तुमच्याकडे बघण्यामुळे आणि तुमचा जो चेहरा हसला पुसला दिसतोय हसमुख दिसतोय त्याच्यामुळे वाटतो. आता सदर कॅमेरा आपण गणेश शिंदे साहेब यांच्याकडे फिरवतोय. हे सध्या रेल्वेमध्ये जॉबला आहे आणि कपडे टाकाटाक घालतात. आता त्यांचं काय मत आहे जाणू इच्छितो. माझं हे मत आहे की मला असं वाटतं की माझं मत आहे की मी 60 किंवा 70 इयर्सपर्यंत जगायला पाहिजे नाही. तुम्हाला काय वाटतं? पाहिजे तर सगळ्यांना 100 वर्ष पण वाटतं. त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती जगू शकता? रेल्वे में से काम करता है. मला असं वाटतंय की मी गॅरंटी नाही की मी 1-2 वर्षात पण म्हणजे काय गॅरंटी तुम्हाला रोग आहे का? तुम्हाला गॅरंटी म्हणजे रोग असतं त्या माणसाला वाटतं मी 1-2 वर्षात मरणार आहे. मग तुम्हाला तो बघून रोग वाटत नाहीये. मग तुम्हाला कोणता रोग आहे का तुम्हाला वाटतं असं? कदाचित असेल मला रोग. मग तुम्ही चेक नाही केलं का किंवा तुमचं ब्लड? तुम्ही आज रोज दारू वगैरे ब्लड चेक केलं का तुमचा? तुम्हाला कशावरून वाटतं का तुम्ही 2 वर्षात जगणार? नाही 60 वर्ष नाही 60 वर्ष बोलतात तर मग ते बोलतात आणि केव्हा पण असा पण प्रश्न भविष्यकाळचा प्रश्न विचारला ना कारण का ते म्हणजे 2 वर्षापर्यंत होऊ शकतं. मग तुम्ही मला असं वाटतं की मरणं आपल्या हातात नाहीये. अरे मरणं नाही जगणं आपल्या हातात. जगणं आता तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला जेव्हा रोग नाही आहे तर तुम्हाला वाटते एक अंदाजे आपण या वर्षापर्यंत एक कॅपेबल एक चांगला सुशिक्षित म्हणून जगू शकतो काय तर तुम्हाला काय तर पेन्शन भेटणार आहे. त्या पेन्शनच्या हिशोबाने किती वर्ष तुम्ही सुदृढपणे जगू शकता दुसऱ्यांना त्रास न देता म्हणजे तुमचे बायको मुलं ह्यांना त्रास न देता तुम्ही स्वतःच्या हिमतीवर किती वर्ष जगू शकता? तसं तर मी त्रास कोणाला देत नाही पण तसं पण मला असं वाटतं की मी 60 इयर्सपर्यंत जगणं ठीक आहे मला. ठीक आहे. हे तुमचा अंदाज आम्हाला पटलेला आहे की तुम्ही काहीतरी शब्दाचं उत्तर दिलेलं आहे कारण की पहिला तुम्ही काहीतरी प्रश्नाचं उत्तर देत होता ते आम्हाला आवडलं नाही. म्हणजे तुमचा अंदाज आहे 60 ते 62 वर्ष तुम्ही जगू शकता खुशाल मनाने कोणाला त्रास न देता. तुम्हाला रेल्वेची पेन्शन खायची की नाही? पेन्शन हा नंतरचा प्रश्न आहे. म्हणजे आयुष्यभर काम करून फायदा काय तुमचा मग? पेन्शन न मिळेल नाही जो पण तुम्ही गव्हर्नमेंटचा असा नियम आहे जो पण तुम्ही जिवंत आहे तो पण पेन्शन आणि आमचे वाटकर बाबा दुसऱ्याचं ऐक ना स्वतःचं भाषण तर दुसरं पण ऐका. आता आमचे श्रीमान जे जास्ती बोलणारे आणि जे जरा रागीट स्वभावाचे आहे ते सगळ्यांना मित्रांना माहिती आहे ते रफ अँड टफ बोलणारे त्यांच्या रफ अँड टफ का बोलतात कारण की त्यांनी मिशी ठेवली आहे. बाकीच्या कोणत्याच मित्रांनी जास्ती एवढी घनदट्ट दार जसे लक्ष्मण बेर्डे ठेवायचे कोणी एखादे हिरो ठेवायचे तमिळ हिरो तसे आपले श्रीमंत राजू कदम साहेब काहीतरी 2 शब्द बोलणार आहे. त्यांना आम्ही एकच प्रश्न विचारणार आहे साधा सोपं सिंपल आहे का आयुष्य हे मोठं आहे का लहान आहे याच्यावर डिपेंड नाही करता तुम्ही जी जबान देता तुम्ही किती वर्ष जगू शकता असं तुम्हाला वाटतं? सर्वात सांगायचं झालं म्हणजे तात्पर्य हेच आहे की मला माझ्यावर एवढं कॉन्फिडन्स आहे की मी 70 ते 75 वर्ष सहज आणि आरामात जगू शकतो कारण माझा जो फ्रेंड सर्कल आहे तो खूप सफिशियंट आणि कॅपेबिलिटी आहे
त्यामुळे मला काही टेन्शन नाही आम्ही आमचं वय तुला देणार नाहीये. आम्हाला तुमच्या वयाची पण गरज नाहीये. मला एवढ्या गोष्ट माहिती आहे की माझ्या मित्रांचा साथ माझ्या बरोबर आहे तर मी आयुष्य जगू शकतो. आज माझं करंट रनिंग वय आहे 47 इयर्सचं आहे. पण लोकांना वाटलं असेल की माझी केसं गेली, माझी साईडची केसं पिकली, मी अनफिट असेल, असं काही नाही आहे. हा तुमचा भ्रम असेल. फक्त एकच लक्षात ठेवा, आपल्याला जर साथ चांगली असेल मित्रांची, आपल्या फॅमिलीची, तर आपल्याला 70, 80, 90 वर्ष देर इज अ नथिंग प्रॉब्लेम. आपण सहज आणि एकदम जाऊ शकतात. मला डायबिटीस आहे, मला हे सोडून टाका. डोंट युअर माइंड. आपण आपलं आयुष्य चांगलं जगा, खावा पिवा आयुष्य जगा. महिन्यातनं आपल्या मित्रांबरोबर सहल करा, पिकनिक करा, एन्जॉय करा. आपलं लाईफ खूप चांगलं आहे. मी हे सांगत नाहीये की माणसं 35 वयामध्ये मरतात, अटॅकमध्ये मरतात. का मरतात? त्याचं रिझन हे आहे की फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, माइंडवर ताण. का ताण? फ्रेंड सर्कल नाही आहे. पण मला तसं काही नाही आहे ना. माझ्याबरोबर माझे सहकारी आहे, माझे BMC अधिकारी, BST अधिकारी, गव्हर्नमेंट अधिकारी सर्व आहेत. जर तुमच्याबरोबर मित्रामध्ये रेल्वेचे अधिकारी आहे तर मला काही त्रास नाही. आणि मला एवढी शुअरिटी आहे की ॲज अ मी राजू कदम म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की मी सहजपणे ॲज अ 70 वर्ष माझ्या मुलाची नातवंड बघून मी आरामात जगून मी श्वास घेऊ शकतो. एवढं मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ना, प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही ठीकपणे. तुम्ही स्वतःचं डिटेलिंग आणि एक्सप्लेनेशन केलं. मला प्रश्न हा होता, तुमचं मत तुम्ही किती वर्षापर्यंत? मी 75 वर्ष सहज जगू शकतो. हे 100% मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देऊ शकतो. ठीक आहे. तुमचा जो आत्मविश्वास आहे माझा आत्मविश्वास खूप स्ट्रॉंग आहे. आम्हाला आवडलाय. तो आत्मविश्वास मी माझा नाही सांगत आहे. चांगली गोष्ट. तो आत्मविश्वास माझ्या फ्रेंड सर्कल, माझ्या मित्रांनी, माझ्या आजूबाजूच्या कल्चरने तो मला आलेला आहे आणि तो मला अप्रोच आहे. मला तुमचा बॅकग्राऊंड चेक केला या तुमच्या मित्राकडून माहिती काढली तेव्हा आम्हाला असं कळलं का तुम्ही थोडा रागड स्वभावाचे आहे. तुम्हाला राग लगेच येतो. तुम्हाला कोणीही 2 शब्द बोललं तर त्याच्यात लगेच उत्तर तुमच्याकडे मनात या तोंडात 4 शब्द बोलण्याची ताकद आहे. हा तुम्ही एक चांगला जेन्युइन प्रश्न मला विचारला. प्रश्न विचारला ना मला. प्रश्न विचारलाय. हा, ही गोष्ट खरी आहे. मला राग येतो. मला राग कंट्रोल पण होत नाहीये. मी तडकेपड बोलतो. पण जे तथ्य मी त्यातवरच बोलतो की हे नाही की हे वाईट आहे ते वाईट नाही. तो राहिला पार्ट्स वेगळा. फ्रेंड सर्कलमध्ये जर मला राग आला कुणाबद्दल तर मी माझी चुकी असेल तर मी उद्या त्याला कॉल करून सॉरी बोलून मी माझी माफी मागतो. पण मी तुम्हाला आज पण सांगू शकतो, मी राजू कदम, मी 75 वर्ष आयुष्यमान व्यवस्थित सुरळीतपणे आणि व्यवस्थितपणे आणि कम्फर्टेबल जगू शकतो. आय रिअली अप्रिशिएट. तुमच्या या भाषणामुळे आम्हाला आवडलं तुमचा जो आत्मविश्वास. आणि मी जो प्रश्न विचारला तुम्ही रागड स्वभावाचे, त्याच्या पण प्रश्नाचं उत्तर सरळ स्वभावाने आणि न काही रागवता काहीतरी प्रश्नाचं उत्तर दिलं. तरी पण असं आमचं मत आहे की तुमची जो रागड स्वभाव आहे त्याच्यावर थोडा कंट्रोल करण्यात यावे, जेणेकरून कोणाही आजूबाजूच्या मित्रांना किंवा फॅमिलीला त्रास न होता. एवढीच आमची इच्छा आहे. एवढं तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर देता त्याचा आम्हाला आनंद होतोय. कोणी सरळ कठीण प्रश्नाचं उत्तर एकदम सरळ शब्दात दिलं. आता आमचे श्रीमान अजून काय बोलायचं आहे? मला सांगायचं हेच तात्पर्य आहे की मला राग येतो. पण माझे जेवढे मित्र आहे जसे की श्रीमान राजू कळंबे, श्रीमान शिवराम पोळ, शिवराम गणेश शिंदे, वडकर भाऊ, संकेश भाऊ, प्रकाश भाऊ, मी प्रत्येक वेळी रागीट स्वभाव केला असेल. मी नाही सांगत नाहीये. पण प्रत्येक वेळी आपला माणूसच आपल्याला समजून घेतो. त्यात माझा खूप मोठेपण आहे. आणि तुम्ही मला मोठेपणाने मला बोलवतात ते माझा त्यात अजून मोठेपण आहे.